जात नाही. ऐका बरं माझ्या आयानो, यादी देतो. काय काय व्हायला जात नाही तरुण पोराने ऐकावं. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला जात नाही, हे ध्यानात राहू दे. नाही जात व्हायला टाळी. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, पण ज्याला वाटतं समाधान पाहिजे ना त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. या मताचे तुकोबा आहेत. सदा नाम घोष करो हरिकथा. सेवा करताना नाही लाज वाटली पाहिजे. उलंघिली लाज आणि तिने सांडिले काच. जोपर्यंत मनातली शंका दूर जात नाही तोपर्यंत देवाच्या नावानं टाळी सुद्धा वाजत नाही, हे लक्षात राहू द्या. आज हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं सप्ताह आहे. श्री हनुमान, ज्याला महारुद्र म्हणतात, ज्याला मारुती म्हणतात, ज्याला सगळेजण रामरायाचा सेवक म्हणतात. एवढा रामरायाचा सेवक निस्सीम आहे, एवढी सेवा करतो त्या रामाची. ऐकावा आपण. सगळं जग त्याला वंदनीय आहे, पूजनीय आहे, पण श्रीराम हा त्याच्या अंतकरणात आहे. अंतकरणात जाऊ द्या. मारुतरायासारखी भक्ती जगात कुणाची नाही. मला तर कधी कधी दोनच माणसं प्रामाणिक दिसतात. एक रामायणातला मारुती आणि दुसरा बाहुबलीतला कट्टप्पा. दोघाशिवाय तिसरा प्रामाणिकच नाही कोण. ऐकताय ना. मारुतराया एवढा रामाचा सेवक आहे, एवढा रामाचा सेवक आहे. तुम्ही जर मारुतीचे भक्त असाल आणि श्रीरामाचे उपासक असाल तर तुम्हाला आवडेल. ज्याच्या तनामध्ये श्रीराम आहे, ज्याच्या मनामध्ये श्रीराम आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये श्रीराम आहे, ज्याच्या आयुष्याचं समर्पण श्रीराम आहे, अशा हनुमंताच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. श्री हनुमान म्हणतात त्याला. काय त्याचं वैशिष्ट्य आहे? रामाचा सेवक, जगाच्या बापाचा लाडका भक्त. या श्री हनुमंताचे 5 जणांवरती उपकार आहेत. कुणाकुणावर उपकार आहेत? श्रीरामावर उपकार आहेत, सीतेवर उपकार आहेत, लक्ष्मणावर उपकार आहेत, सुग्रीवावर उपकार आहेत आणि जगावर उपकार आहेत. रामावर उपकार, सीतेचा शोध लावला, रामाला जायला मदत केली, रामावर उपकार. सीतेवर उपकार, सीतेची रामाची भेट घडवून दिली. लक्ष्मणावर उपकार, शक्ती लागली लक्ष्मणाला. कोण आणणार? संजीवनी नावाची वनस्पती. मग सांगितलं सुषेण नावाच्या वैद्यानं, तुम्हाला कैलासाकडे जावं लागेल आणि हिमालयातनं संजीवनी नावाची बुटे आणावं लागेल. संजीवनी नावाची बुटे आणावं लागेल असं म्हटल्याबरोबर हनुमंतानं उड्डाण केलं. निघाला मोठ्या ताकदीनं, पोहोचला, उचलला पर्वत आणि घेऊन आला. पुढचे उपकार भरतावर. भरत सगळ्यात जास्त आवडता रामाचा. प्रभू, मला सोडून निघाला तुम्ही? हा, एकटा नाही निघालो, माझ्याबरोबर लक्ष्मण आहे, कल्पना आहे मला. तुझी वहिनी सुद्धा माझ्यासोबत आहे, कल्पना आहे मला. मी ऐकलं परवा, म्हणे काय वनवास जाहीर झाला तुम्हाला, पण सीता पावलावरती पाऊल टेकवते. निरोप माझा कसला घेता, जे ते राघव तेथे सीता. माझी विनंती आहे, आज तोंडले गावाला, या गावात एखादी सुमित्रा तयार झाली पाहिजे, या गावात एखादी कौशल्या तयार झाली पाहिजे, या गावात एखादी उर्मिला तयार झाली पाहिजे, या गावामध्ये एखादी श्रुतकीर्ती तयार झाली पाहिजे, या गावात एखादी मांडवी पाहिजे. लेका काही व्हायला नको आहे. कैकईचं नाव कुणीही घेत नाही. आजही तुम्ही रामाचं भजन ऐकता तर कौशल्यचं नाव येतं, कैकईचं येतं का? कबीराचे विनितो शेले, कौशल्यचा राम ग, कौशल्यचा रामबाई, कौशल्यचा राम. मी ऐकलंय म्हणे परवा वहिनीचे शब्द, दादा तुमच्या पावलावरती पाऊल टेकवते. माझी विनंती आहे, नवरा बायकोच्या नात्यामध्ये एक वेळ प्रेम कमी असलं तरी चालेल, पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास जास्त महत्वाचा असतो. आज नवरा बायकोच्या नात्यात प्रेम एवढं वाढलं, बक्कळ वाढलं, लग्नाच्या आधी मोबाईल घेऊन द्यावा लागतो. तुम्ही म्हणाल तुला कसं माहिती? अरे मी दिला होता. पण सांगेन मी तुम्हाला, विश्वास कमी झाला,
घरी गेल्या गेल्या मोबाईल चेक होतो, हाय का नाही हो चोपदार? ते बघा होय म्हणले हो. अशी परिस्थिती आहे. एक बाई माहेरला गेली, नवऱ्याला फोन लावला, कुठे हो तुम्ही? त्याच्याकडे साधा मोबाईल होता बिचाऱ्याकडे. घरी आहे नाही म्हणे, माझा विश्वास, किचन मध्ये जाऊन मिक्सर लावा. मग ते किचन मध्ये, तुम्ही मिक्सर लावायला चालले का? हा, असं किचन मध्ये गेला आणि मग मिक्सर लावला. हाय म्हणे घरात, ठेवा फोन, अजिबात इकडे तिकडे जाऊ नका. दुसऱ्या दिवशी परत फोन, कुठे हो तुम्ही? अगं घरातच आहे. लावा मिक्सर, माहेरला आली इकडे तिकडे जाचाल, लावा मिक्सर. ते मिक्सर जवळ गेलं, तिसऱ्या दिवशी परत फोन, कुठे हो तुम्ही? अगं घरातच आहे, लावा मिक्सर. चौथ्या दिवशी नवऱ्याला सरप्राईज द्यायचं म्हणून गुपचुपच आली माहेरात सासरा. दारात पाहते, अंगणात पाहते, घरातल्या खोल्या पालत्या घातल्या, नवराच दिसे ना तिला. मग पोरग होतं, पोराला विचारलं, पप्या तो बाप कुठं आहे रे? पोरगा म्हणला, आई कुठं गेलेत पप्पा माहित नाही, पण 3 दिवस झालं मिक्सर घेऊन गेलेत, अजून माघारी आले नाहीत. नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम भरपूर आहे, फक्त काय कमी झाला? विश्वास. माझी विनंती आहे, देवाला सुद्धा आकळवता येतं विश्वासाच्या ताकदीनं. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही ना, तोपर्यंत का एक सांगू, लेका बाईच्या जर मनात आलं ना, तर ती नवऱ्याचा देवही करू शकते, आणि बाईच्या मनात आलं तर ती नवऱ्याचा देव दासही करू शकते. बाईच्या मनात आलं तर ती नवऱ्याला देव करू शकते, बाईच्या मनात आलं तर ती त्यालाच देव बनवून पाया पडू शकते. तुम्हाला माहित असेल ना, ते आता 17-18 तारखेनंतर बघा गावोगावी जत्रा चालू होती. मग अशी बोटात बोट घालते ती, ढोले असतो वाजवायला. तुम्हाला माहित असेल ना, असे काय काय दणकी देतात. मग तिचा नवरा येतो, देवा खाली बघा. मग तो देववरनं म्हणतो, नेटवाक पाया पड माझ्या. ह्या बायका करून घेतात तो नवऱ्याकडनं. मी पाहिलंय म्हणून सांगतो तुम्हाला. माझी विनंती आहे, नवरा बायकोचं नातं हे सीतामैयासारखं रामासारखं असावं. या भारतातल्या ताजमहालाला भेट देण्याकरता दिल्लीकडं, आग्र्याकडं, महाराष्ट्रातली हजारो जोडपी निघून जातात. नवीन लग्न झाल्यानंतर लग्नाच्या वाढदिवसाला प्रेमाचं प्रतीक पाहायला गावागावातनं अनेक जोड्या ताजमहाल पाहायला जातात. पण माझी विनंती आहे, त्या शहाजहानची ती मुमताज चौथी होती. शहाजहानची ती मुमताज चौथी होती, आणि ज्यानं पहिल्या 3 सोडून देऊन चौथी गेली त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला लफड म्हणतात. हे विसरू नका. प्रेमाचं प्रतीक म्हणून जर तुम्ही ताजमहालाला पाहत असाल तर सावधान. प्रेमाचं प्रतीक, त्यागाचं प्रतीक, ममतेचं, जिव्हाळ्याचं, मायेचं प्रतीक, स्नेहाचं प्रतीक म्हणून जर तुम्ही ताजमहाल पाहत असाल तर माझी विनंती आहे तुम्हाला, लेका त्या ताजमहालाला प्रेमाचं प्रतीक बनवू नका. प्रेमाचं प्रतीक म्हणून जर शहाजहान आणि मुमताजला तुम्ही पाहत असाल तर चुकताय तुम्ही. या जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून श्री राम आणि श्री सीता मैयाला पाहिलं पाहिजे, हे विसरू नका. माता सीता आणि प्रभू राम हे जगातल्या प्रेमाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लव्ह. प्रेमाचं दुसरं नाव हे त्याग आहे, आणि हा त्याग माझ्या रामानं केलाय, माझ्या सीतेनं केलाय. सीतामाईया नांदायला निघाल्या तेव्हा ऐश्वर्य संपन्न होत्या, पण वनवासाला निघाल्या तेव्हा वैराग्य संपन्न होत्या. पायामध्ये चपल्या नव्हत्या. मी परवा पुण्यात कीर्तनाला गेलो होतो, तिथली बाई मला जेवायला वाढत होती, तिच्या पायामध्ये चपल्या होत्या. मी त्या बाईला म्हणलं, ताई चप्पल घालून जेवायला वाढू नका, मला नाही आवडत. ती बाई म्हणाली, महाराज कुठल्या जमान्यात राहता, ही चप्पल जेवायला वाढायचीच आहे. मी म्हणलं, अशा किती आहेत? म्हणाली 5-6 आहेत. कोणकोणते आहेत? म्हणे ऑफिसला जायची आहे काय, मॉर्निंग वॉकला जायची आहे काय, कामं करायची आहे काय, शॉपिंगला जायची आहे काय. म्हणलं, टाळूत हाणायची असली तर आणा हाना आमच्या टाळूत. ती म्हणाली, महाराज असं का म्हणता हो? मी म्हणलं, तुम्हाला विचारू नये पण विचारतो, तुमच्या नवऱ्याला पगार किती आहे? ती म्हणाली 20,000 रुपये पगार आहे. मी बापू त्या दिवसापासून विचार करत होतो, जिच्या नवऱ्याला 20,000 रुपये पगार राहतो त्याच्या बायकोला कमीत कमी 5 चप्पलाचे जोड असतात, पण चप्पल घालायला पाय द्यायचे की द्यायचे नाहीच हे ज्या जगाच्या मालकाच्या रामाच्या हातात होतं, त्याच्या बायकोला 14 वर्ष बिगर चपल्याचं वनवासातून फिरावं लागलं होतं, तरी तक्रार केली नव्हती, हे विसरू नका.